अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। पुण्याच्या पालकमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलंय। पार्थ पवारांचं नाव तत्काळ एफआयआरमध्ये टाका अशी मागणी अंजली दमानी यांची आहे। अजितदादांशी संबंधित जमीन व्यवहार बाहेर काढणार असा इशारा दमानी यांकडून देण्यात आलाय। जीआर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत। त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे, पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या। पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही। सेकंडली, हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेला एफआयआर मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे एफआयआर मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेरिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे। कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा। मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे, परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं। ह्याचाही अनुभव आपण घेतला, त्या खोलात मी जास्त जात नाही। मी माझी भूमिका 3 वेळेला स्पष्ट केलेली आहे। चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं हे सगळ्या गोष्टी येतील। तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात 9/6ला, त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल्सनी दाखवलंय। प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ 24 तासात उत्तर द्या, 24 तासात अभिप्राय द्या, अर्जंट इंटरव्हेन्शन, हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते, खास बाब, तात्काळ करा, हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं, याच्यात काहीच शंका नाही। पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीनं आता हायकोर्टात धाव घेतली आहे। सरकारनं समिती नेमलेली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली असं तेजवानीचं म्हणणं आहे। अमेरिया कंपनीनं कायदेशीर व्यवहार केलेला आहे असं शीतल तेजवानीचं म्हणणं आहे। तातडीनं सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी आहे। सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टानं या सूचना दिलेल्या आहेत। 2 आठवड्यांना हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेरिया कंपनीकडे फक्त आता 10 दिवस आहेत। अद्यापही मुद्रांक शुल्काबाबत कंपनीकडून खुलासा करण्यात आलेला नाही। मुद्रांक शुल्काचे 42 कोटी कोण भरणार असा प्रश्न उपस्थित झालाय। कंपनीने मुद्रांक शुल्क भरला नाही तर कंपनीवर जप्तीची कारवाई होऊ शकते। धाराशिवमध्ये जामिनावर सुटलेले माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये आता प्रवेश होतोय। संतोष कदम आणि चंद्रकांत कनेंचा भाजपमध्ये प्रवेश। तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी कदम कने जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणामध्ये कदम आणि कनेंना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि निकाल लागेपर्यंत धाराशिव तहसील हद्दीमध्ये येण्यास दोघांवर बंदी आहे। कसं असतं, एखाद्यानं कमरचं सोडून जर डोक्याला बांधायचं ठरविलं तर काय होतंय, मला वाटतं हे या पक्ष प्रवेशावरनं दिसतंय। आणि तुळजापूर शहरातील सगळ्या नागरिकांच्या पण हे लक्षात आलं असेल की नेमकं ह्याच्या पाठीमागं कोण होतं, ह्याला कुणाचा राजाश्रय होता आणि कोणाच्या आशीर्वादानं ड्रग्ज सारखं व्यसन आणि त्या व्यसनाच्या माध्यमातून आपली पुढची पिढी अक्षरशः बर्बाद करायचं षडयंत्र होतं, हे आता तुळजापूर वासियांच्या लक्षात आलं असेल। आता ड्रग्सवाले आहेत, माफिया आहेत, बुकी आहेत, यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत। जो अधिक ड्रग्स विकणारा असेल, ड्रग्स पोहोचवणारा असेल, ड्रगलर असेल, माफिया असेल, गुंड असेल, सर्वात मोठा गुंड आहे, त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन 3 प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने। त्याच्यात घालतात, बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात। आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे?
असं आहे, नाशिक मधले एक माफिया ज्याच्यावर भाजपच विधानसभेत आरोप करत होती, त्याला त्यांनी मागच्या काळात घेतलं. यांच्या पक्षात जे आले तर त्याला वॉशिंग मशीन मधून आम्ही धुतो अशा पद्धतीचं जाहीरपणे भाजपचेच नेते आता सांगताना आपण पाहतोय. कुठल्याही जिल्ह्यात ही जी माफिया वृत्ती जी आहे ही पक्षामध्ये घेऊन त्यांना सत्तेचा मार्ग द्यायचा हा जो